नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहेत गोविंद भालेराव यांच्या कापसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि पाहू शकता याचा कापूस कशा प्रकारे झालेला आहे। कापसाला जवळपास 80 ते 90 बोंडाची संख्या आहे आणि लहान्या झाडाला बी सारखीच, काही मोठ्या झाडाला बी जास्तच आहे। कमीत कमी 100 ते 150 बोंडाची संख्या आहे। पाहू शकता आपण कशा प्रकारे बोंडाची साईज सुद्धा मोठी आहे आणि शेतकरी आपल्या सोबत आहेत। शेतकरी त्याने ही आपल्या ह्या कंपनीची NBC कंपनीची ही बॅग नाथसंकेत ह्या बॅगची लागवड केली होती। तर किती मेला केली होती तुम्ही? 1 जूनला लागवड केली। 1 जूनला लागवड केलेली आहे। तर पाहू शकता कापसाचा क्वालिटी कशी आहे, कशा प्रकारे डार्क हिरवा कलर आहे, कोणत्याही प्रकारचा रोग नाही, किंवा थिप्स नाही किंवा मावाचा काहीच प्रादुर्भाव नाही, पांढरी माशी नाही। आणि पाहू शकता आपण शेतकऱ्याला विचारू शकता की आपण किती स्प्रे केलेले आहेत। तुम्ही किती स्प्रे केलेले आहेत? आम्ही 1 स्प्रे केलेला आहे। कोणत्या याचा केलेला आहे? UPL कंपनीचा उलाला वापरलं। फक्त पाहू शकता ही शेतकरी आपल्या सोबत आहेत। फक्त उलालाचा रिझल्ट पाहूया आणि ऑर्गॅनिक नुसार ही शेती करीत आहेत शेतकरी आणि आमच्या गावातले प्रगतशील शेतकरी आहेत। पाहू शकता प्लॉट पाहू शकता किती कशा प्रकारे हे प्लॉट आमचा 2 एकरचा प्लॉट आहे आणि रिझल्ट पहा तुम्ही कशा प्रकारे रिझल्ट आहे। अंतर 5x2 आणि याचा अंतर आहे की 5x2 आहे। झाडाचा 5x2 अंतर आहे झाडाची। पुन्हा गळफांदी वगैरे काही कट केलेली नाही या कापसाची आपण। काहीच करतो नाही। 150 कमीत कमी 100 ते 150 बोंड आहे। पुन्हा शेतकरी आपण मोजून दाखवू शकतो। शेतकरी इथंच आहेत, शेतकऱ्याला सुद्धा विचारू शकतो किती बोंड आहे तुमच्या आणि तुम्हाला किती अपेक्षा आहे या कापसापासून? आपल्याला एकरी किमान 14 क्विंटल तरी अपेक्षा आहे कापूस व्हायची। हां, त्याला अपेक्षा आहे। तर आपण ह्या प्रगतीनुसार 14 क्विंटलच्या वरी कापूस होऊ शकतो यायला, पुन्हा बोंडाच्या संख्येनुसार। मग ते म्हणतात 14 क्विंटल, कमीत कमी 14 क्विंटल होईल, जास्तचीच अपेक्षा आहे। नमस्कार, धन्यवाद मित्रांनो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।